नमस्कार. यापूर्वी आपण पेपर नंबर 7, 8, 9 या पेपरची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. यानंतर राज्यशास्त्र विभाग 3 या विषयाच्या पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरची आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये पहिले प्रकरण आहे तुलनात्मक राजकारण. या पहिल्या प्रकरणामध्ये किंवा पहिल्या टॉपिकमध्ये तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. दुसरा भाग आहे तुलनात्मक राजकारणाचे दृष्टिकोन. त्यामध्ये रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन, व्यवस्थात्मक दृष्टिकोन आणि मार्क्सवादी दृष्टिकोन. पहिल्या टॉपिकमध्ये तुलनात्मक राजकारण याविषयीची आपण माहिती घेत असताना हा एक तुलना करणारा पेपर आहे. वास्तविक राज्यशास्त्राचा जनक अरिस्टॉटल याने प्राचीन कालखंडामध्ये 158 राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास करून त्याने आपले विविध सिद्धांत मांडलेले आहेत किंवा विचार मांडलेले आहेत. त्याच्या तौलनिक अभ्यास करण्याच्या पद्धतीवरून त्याला राज्यशास्त्राचा जनक असं मानलं गेलेलं आहे. त्यातूनच शासन संस्थेचे विविध प्रकार, शुद्ध अशुद्ध प्रकार, एका व्यक्तीच्या हाती सत्ता, काही व्यक्तीच्या हाती सत्ता आणि अनेक व्यक्तींच्या हाती सत्ता, अशा प्रकारचे त्यांनी शासन व्यवस्थेचे प्रकार दाखवले आहेत. आणि त्यातून शुद्ध प्रकार, अशुद्ध प्रकार असा प्रकार त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलेलं दिसून येतं. हा पेपर तुलनात्मक राजकारणाचा असला तरी जागतिक पातळीवरती ज्या वेगवेगळ्या देशांच्या शासन व्यवस्था आहेत त्या शासन व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्या ठिकाणी शासन व्यवस्थेकडून ज्या क्रिया आणि प्रक्रिया चालतात किंवा निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी करणे यासंबंधीचा जो भाग आहे त्याची तुलनात्मक अभ्यास या दृष्टिकोनातून हा पेपर आहे. तुलनात्मक राजकारण म्हणजे काय हे समजण्यासाठी राजकारणाचा व्यापक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. प्राचीन काळापासून मानवाचा स्वभावाचा निरनिराळ्या पद्धतीतून सामाजिक शास्त्रज्ञांनी आणि राज्यशास्त्रज्ञांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने माणूस हा तुलना करणारा प्राणी असून तो आपली तुलना आपल्या सभोवताच्या मित्रांशी सतत करत असतो. त्याचे व्यक्तिगत अन्य समाजातील लोक कसे राहतात, कसे व्यवहार करतात, त्यांची चालीरीती काय आहेत, त्यांच्या प्रथा काय आहेत, परंपरा काय आहेत, संकेत काय आहेत, याची माहिती घेऊन त्याची आपल्याशी तुलना करण्याचा प्रयत्न करतो. या संबंधीची सगळी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता माणसामध्ये असल्याचे अभ्यासकांना निदर्शनास आलेले आहे. माणसाच्या मनात तुलना करण्याची प्रवृत्ती त्याच्या 3 प्राथमिक इच्छेद्वारे निर्माण होत असते. पहिली इच्छा आहे दुसरे लोक कशा प्रकारे राहतात, त्यांचे व्यवहार कसे असतात हे जाणून घेण्याची इच्छा. दुसरा मुद्दा आपल्यातील आणि दुसऱ्यातील समानता आणि असमानता शोधण्याची इच्छा, की त्यामुळे आपण स्वतःला योग्यरित्या समजू शकतो. तसेच तिसरी जी प्रवृत्ती आहे ती म्हणजे
दुसऱ्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते स्वीकारण्याची इच्छा, म्हणजेच स्वतःत सुधारणा करण्याची इच्छा, या 3 इच्छातून त्याच्या कृतीला त्या ठिकाणी सुरुवात होत असते. आणि शासन जरी मनुष्याची सर्वोत्तम कृती असली तरी त्या कृतीलाही हा नियम लागू होतो. शासन जरी मनुष्याची सर्वोत्तम कृती असली तरी त्या शासनाच्या या कृतीलाही एक आवश्यक अंग आहे. आणि म्हणूनच तौलानिक शासनाचा फार मोठा इतिहास असून राज्यशास्त्राच्या सर्व उपांगांना त्यात समावेश केलेला आहे. तुलनात्मक राजकारण हा विषय सर्व देशामध्ये सतत वाढत्या महत्त्वाचा विषय बनत चाललेला आहे. कारण या अभ्यासामुळे लोकांना अन्य देशांच्या राजकीय व्यवस्थांची माहिती प्राप्त होत असते. त्या दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासास सुरुवात होऊन हे अध्ययन वैज्ञानिक स्तरावर पोहोचवण्याचा अभ्यासकांचा उद्देश सफल झाला आहे. तुलनात्मक राजकारण हा इतर विषयांच्या तुलनेने नवीन विषय आहे. या विषयाने राज्यशास्त्राच्या अभ्यास क्षेत्र निश्चित विस्तारित केलेलं आहे. तौलानिक राजकारणाच्या अभ्यासाने राजकीय वास्तवतेवर तसेच राजकीय प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर तौलानिक राजकारणाच्या अभ्यासाला ज्या पद्धतीने गती प्राप्त झाली त्यासंबंधी अभ्यासकांनी आपले मत व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे की तौलानिक राज्यशास्त्राचा अभ्यास हा केवळ स्वायत्त अनुशासनाच्या रूपात प्रतिष्ठित होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. त्यामुळे या अभ्यासकेचे महत्त्व वाढलेले आहे. या विषयाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन एका विचारवंताने म्हटले की तौलानिक राज्यशास्त्राचे अध्ययन समकालीन राज्यशास्त्रात सर्वात महत्त्वाचे ठरले आहे. या अभ्यास विषयाला लोकप्रिय व व्यापक बनविण्यासाठी गॅब्रियल आल्मंड, कौलमैन, पॉवेल, सील्स, ॲप्टर या अमेरिकन शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आहे. तौलानिक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विचार करत असताना प्रथमतः राजकारण या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं आवश्यक आहे. राजकारण हे सत्ता, अधिकार आणि नियम हे याविषयीचे असते. राजकारण सार्वजनिक क्षेत्राशी निगडित असते. निर्णय घेणे हा राजकारणाचा स्थायी भाव असतो. हे निर्णय सत्ताविषयक, अधिकारविषयक असतात. राजकारणातील असे निर्णय घेणाऱ्या व्यक्ती आणि गट यांच्याकडे शक्ती, बळ, संपत्ती ही साधने असतात. कोणत्याही देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सत्तेतून घेतल्या जाणाऱ्या निर्णयामधून राजकारणाचा प्रत्यय येत असतो. शासन संस्थेची अंगे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, त्याचबरोबर राजकीय पक्ष, हितसंबंधी गट, दबाव गट इत्यादीमध्ये सत्ताधारक आणि सत्तेशोधक, सत्ताधारक जे सत्ता प्राप्त करतात त्यांना सत्ताधारक म्हणतात आणि सत्तेशोधक म्हणजे जे सत्तेसाठी प्रयत्न करत असतात, उदाहरणार्थ विरोधी पक्ष. अशा पद्धतीने सत्ताधारक आणि सत्तेशोधक हे सक्रिय असतात. आपल्याला मिळालेल्या सत्तेतून शासन अनेक विधी जबाबदाऱ्या पार पाडते. एकेकाळी शासनाच्या जबाबदाऱ्या मर्यादित
होत्या, परंतु 1930च्या आर्थिक मंदीनंतर आणि 2 महायुद्धामधून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शासनाच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. सर्व देशामध्ये शासन संस्था राष्ट्र उभारणीच्या कार्यात गुंतलेल्या आहेत. आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेवर येऊन पडलेली आहे. त्यामुळे ज्या सार्वजनिक क्षेत्राशी राजकारण निगडीत असते त्यात वाढ झालेली आहे. त्याचे स्वरूप विचारात घेता असे दिसून येते की निरनिराळ्या देशात सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र कमी अधिक असते. एवढेच नव्हे तर त्यात बदलही होत असतात. त्याच्या सीमा अनिश्चित असतात. सार्वजनिक क्षेत्राबरोबरच शासकीय क्षेत्रामध्येही निर्णय होताना दिसून येतात. हितसंबंधी गट काही निर्णयाच्या बाबतीत अनुकूल असतात, तर काही वेळेस बदलाविरोधी म्हणजे निर्णयाच्या विरोधी त्या ठिकाणी वर्तन करतात. त्यामुळे शासनाला धोरण गतिमान करण्यात अडचण निर्माण होतात. भिन्न गटामध्ये नियंत्रण व त्यातून समतोल प्रस्थापित करावा लागतो. राजकारणाच्या या प्रक्रिया भिन्न देशामध्ये सारख्याच नसतात. अर्थात आर्थिक सामाजिक परिस्थितीमधील असणारी विविधता त्या त्या देशामधील राजकीय व्यवस्थेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आहे. प्रगत पाश्चात्य देशामधील राजकीय व्यवस्था विकसनशील देशातील राजकीय व्यवस्थेपेक्षा शासनाकडून केली जाणारी कार्ये, नागरिकांना जाणारा सहभाग, सामाजिक सांस्कृतिक परंपरांचे योगदान, लोकशाही मूल्यांची असणारी जाण या अशा अनेक घटकांच्या बाबतीत भिन्नता धारण करतात. याशिवाय प्रत्येक राजकीय व्यवस्था एका ऐतिहासिक वारसा व भौगोलिक परिस्थितीतून उद्भवणाऱ्या पर्यावरण चौकटीत कार्यरत असते. या पर्यावरणातील मागण्यांचा प्रभाव राजकीय प्रक्रियेवर तसेच राजकीय व्यवस्थांच्या क्षमता, त्यांच्याकडून केली जाणारी कार्ये इत्यादीवर पडत असतो. याचबरोबर लोकशाही शासन पद्धतीत या सर्वंकष राजकीय व्यवस्थेपेक्षा भिन्न ठरतात. त्यातील विचारप्रणालीच्या भिन्नतेमुळे किंवा परस्पर विरोधामुळे भिन्नता दिसून येते. मतपेटीच्या माध्यमातून बंदुकीच्या नव्हे राजकीय बदल, पक्ष संघटना, आर्थिक सामाजिक उद्दिष्टांची पूर्तता यातून लोकशाही राजकीय व्यवस्था मार्गक्रम करत असते. त्यात ही व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी अधिकार यांच्या श्रद्धा व्यक्त करून याउलट सर्वंकष राजकीय व्यवस्थेचा दावा जनतेच्या लोकशाहीवर असून त्यासाठी जनसमुदायाच्या हिताच्या दृष्टीने राजकीय व्यवस्थेचे संचलन करतात. हे करत असताना मुठभरांना प्राप्त होणाऱ्या स्वातंत्र्याची तमा बाळगली जात नाही. बळाचा वापर समर्थनीय ठरवून सामान्यीकरणाचे, सामाजिक न्यायाचे ध्येय गाठण्याकरिता व्यक्तिगत स्वातंत्र्याची आहुती देणं क्रमप्राप्त असतं. अशी प्रक्रिया सर्वंकष राजकीय व्यवस्थेमध्ये आढळते. तुलनात्मक राजकारण या पार्श्वभूमीवर विविध राजकीय व्यवस्थांच्या तुलनेचे अध्ययन केले जाते. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा विविध देशांच्या शासनांचा, त्यांच्या व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करणे हा असतो. याशिवाय राजकीय व्यवस्थांशी संबंधित घटकांचे तुलनात्मक स्वरूप विचारात घेऊन त्यांच्या वाटचालीविषयी विश्लेषण आधारित सिद्धांत शोधण्याचे प्रयत्न या अभ्यासामध्ये अपेक्षित असतात. अशा प्रकारे शासन व्यवस्थेकडून ज्या प्रक्रिया केल्या जातात किंवा जे निर्णय घेतले जातात, धोरण ठरवले जातात, त्यातून जे काही प्रक्रिया घडत असतात त्यांचा अभ्यास
या राजकारणामध्ये केला जातो. मग वेगवेगळ्या देशामध्ये मग हुकुमशाही असेल, साम्यवादी व्यवस्था असेल, यामध्ये कशा क्रिया आणि प्रक्रिया घडतात, तर लोकशाही देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे त्या क्रिया आणि प्रक्रिया जोरदार उमटतात. परंतु साम्यवादी व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती स्वातंत्र्य नसल्यामुळं त्या क्रिया फारशा जोरदार उमटत नाही किंवा तिथं व्यक्ती स्वातंत्र्याचा विचारही केला जात नाही. म्हणजे शासन व्यवस्थेने धोरण ठरवल्यानंतर ज्या क्रिया आणि प्रक्रिया उमटतात त्यांचा सहभाग त्या ठिकाणी राजकारणामध्ये येत असतो आणि त्यामुळे राजकारण या दृष्टिकोनातून आपण भाग घेतला. तर यामध्ये तुलनात्मक राजकारणाची संबंधी व्याख्या किंवा त्याच्या संबंधीचा अर्थ विचारात घेत असताना प्रथमतः आपल्याला राजकीय राजकारण आणि जी काही व्यवस्था आहेत, तुलनात्मक शासन आणि राजकारण यांचा अर्थ प्रथमतः किंवा त्याचा संबंध समजून घेणं गरजेचं आहे. तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये विविध राजकीय व्यवस्थांचा व त्यांच्या राजकारणांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला जातो. हा अभ्यास करताना तुलनात्मक शासन आणि राजकारण यांच्या अभ्यासाची संकल्पना समजून घेणे आवश्यक ठरते. प्राध्यापक एस.सी. फायनर यांच्या मते या दोन्ही संकल्पना काही फरक नाही असं म्हणतात. म्हणजे शासन आणि राजकारण यामध्ये फारसा फरक नाही असं फायनर यांचं मत आहे. तर एडवर्ड यांनी या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक केलेला आहे. त्यांच्या मते तुलनात्मक शासन म्हणजे शासन संस्थेचे घटक किंवा राजकीय संस्थांचा अभ्यास होय. त्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, राजकीय पक्ष, निर्वाचन आयोग, वित्त आयोग यासारख्या संस्थांचा औपचारिक पद्धतीने अभ्यास केला जातो. तर तुलनात्मक राजकारण म्हणजे विविध औपचारिक राजकीय संस्थांच्या कार्यांचा, प्रक्रियांचा आणि त्यांच्या परिणामांचा अनौपचारिक पद्धतीने अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कायदे निर्मितीची प्रक्रिया, धोरण निश्चितीची प्रक्रिया, न्यायदानाची प्रक्रिया, मतदानाची वर्तन, दबाव गटाची परिणामकारकता अशा अनौपचारिक बाबींचा अभ्यास तुलनात्मक राजकारणात केला जातो. तुलनात्मक शासनाचा अभ्यास तुलनात्मक, वर्णनात्मक आणि तात्विक स्वरूपाचा असल्याने तो मर्यादित स्वरूपाचा असतो. याउलट तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास सामाजिक, आर्थिक, नैतिक अशा विविध दृष्टिकोनातून करावा लागतो. त्यामुळे तो अमर्यादित असतो. राजकीय प्रक्रिया, क्रिया, राजकीय वर्तन, राजकीय सामाजिकरण, राजकीय संस्कृतीकरण, राजकीय समसूचन अशा स्वरूपाचा अभ्यास तुलनात्मक पद्धतीने तुलनात्मक राजकारणामध्ये केला जातो. तुलनात्मक राजकारणाच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली दिसून येतात. एम.जी. स्मिथ या विचारवंताने तुलनात्मक राजकारणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. तुलनात्मक राजकारण म्हणजे राजकीय संस्था, संघटन, त्यांचे घटक, गुणधर्म, परस्पर संबंध, परिवर्तन आणि त्यासंबंधीचे महत्त्व यांचा तौलनिक अभ्यास होय. तर जे.एन. ब्लँडेड यांनी तुलनात्मक राजकारणाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, समकालीन जगातील राष्ट्रीय शासन संस्थांच्या आकृतिबंधांचा अभ्यास म्हणजे तुलनात्मक राजकारण. एम. कार्टिस या विचारवंताच्या मते राजकीय संस्थांचा आणि राजकीय वर्तनांच्या प्रत्यक्ष कार्यवाही असणारा नियमितपणे सारखेपणाने किंवा तफावत याच्याशी तुलनात्मक राजकारणाचा संबंध येतो. वेगवेगळ्या व्याख्यांचा सारांश रूपाने अर्थ विचारात घेता असे म्हणता येईल की तुलनात्मक राजकारण म्हणजे जगातील विविध शासन संस्थांच्या रचनांचा, त्यांच्या राजकीय क्रिया प्रक्रियांचा, कृतींचा आणि सत्तेच्या आविष्कारणाचा तुलनात्मक अभ्यास करणे होय. तुलनात्मक राजकारणाच्या विविध व्याख्या विचारात घेतल्यानंतर तुलनात्मक राजकारण या संकल्पनेचा त्या ठिकाणी विचार करत असताना त्याचं स्वरूप काय,
तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचं स्वरूप या दृष्टिकोनातून भाग आपल्याला विचारात घ्यायचा आहे. त्यामध्ये तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे स्वरूप विचारात घेत असताना तुलनात्मक राजकारणाचे दृष्टिकोनातून जे स्वरूप आपण विचारात घेणार आहे त्यानुसार राजकारण ही सार्वत्रिक प्रक्रिया असून ती सतत चालणारी, गतिशील परंतु सतत बदलणारी, परिवर्तनशील प्रक्रिया. राजकीय कृती घडवून आणण्यासाठी शासनास निर्णय घेऊन धोरण निश्चिती, निर्णय निर्धारण अशा राजकीय प्रक्रियेतून राजकीय सत्तेचे प्रकटीकरण होत असते. तुलनात्मक राजकारण या संज्ञेचे विश्लेषण करताना राजकारण ही संज्ञा समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेसी जोहरी यांनी तुलनात्मक राजकारण या घटकात राजकारण या संज्ञेचे विश्लेषण केलेले आहे. राजकारण या संकल्पनेत राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया व राजकीय सत्ता या 3 कार्यक्षेत्रांचा अभ्यास केला जातो. राजकीय व्यवस्थेत राजकीय कृतीद्वारे राजकीय क्रियाप्रक्रिया होत असतात. यातून राजकीय सत्तेचे प्रकटीकरण होत असते. यालाच राजकारण असं म्हटलं जातं. विविध राजकीय व्यवस्थांमधील शासनाच्या राजकारणाचा जो तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो तेव्हा तुलनात्मक राजकारण असे म्हटले जाते. तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी राजकारणाच्या या 3 क्षेत्रांची सविस्तर माहिती घेणे आवश्यक ठरते. तुलनात्मक राजकारण याचा अभ्यास करत असताना यामध्ये ज्या 3 गोष्टी आहेत किंवा त्याचं स्वरूपाची माहिती घेत असताना पहिली जी गोष्ट येते ते म्हणजे राजकीय कृती किंवा राजकीय हालचाल. मायकेल ओकशॉट यांनी आपल्या राजकीय शिक्षण या ग्रंथात राजकीय कृती या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांच्या मते नागरी समाजात नागरिकांचे जे परस्पर हित संबंध असतात ते जोपासून त्याच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्राप्त परिस्थितीचा विचार करून शासन संस्थेला जे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यानुसार राजकीय कृती करावी लागते. नागरी समाजात नेहमीच सत्तेसाठी संघर्ष होत असतात आणि हा संघर्ष कमी करण्यासाठी राजकीय व्यवस्थेला कृती करावी लागते. प्राप्त परिस्थितीची माहिती घेऊन राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयाची कार्यवाही करण्यासाठी राजकीय कृती केली जाते. समाजरूपी समुद्रात राज्यरूपी जहाज चालवणे यास राजकीय कृती असं म्हटलं जाईल. अशा समाजरूपी समुद्राला तळ नाही, किनारा नाही, तसंच त्याला अंत नाही आणि आरंभी नाही. असा समाजरूपी समुद्र त्या राज्यरूपी जहाजाचा मित्र असू शकतो आणि शत्रू असू शकतो. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली जाते की राजकीय कृती समाजामध्ये मानवी समाजातील संघर्ष समस्या कमी करण्यासाठी राजकीय व्यवस्थेला प्राप्त परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात, राजकीय कृती कराव्या लागतात, विविध कायदे नियम करून राजकीय व्यवस्थेला शासन संस्थेच्या माध्यमातून कृती करावी लागते. यालाच राजकीय कृती असं म्हणतात. राजकीय कृती ही न संपणारी सतत चालणारी कृती आहे. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे राजकीय प्रक्रिया. राजकीय कृतीचा अर्थ अधिक व्यापकतेने घेतला असता राजकीय प्रक्रिया समजून येते. नागरी समाजातील विविध संस्था संघटना यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी राज्य संस्थेला निर्णय घेऊन कृती करावी लागते. समाजातील सर्व संस्था संघटना यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी राज्य संस्थेला कायदे करावे लागतात. तसेच त्या कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. अशा प्रकारे कायदे निर्मिती आणि कायद्याची कार्यवाही अशी प्रक्रिया राजकीय व्यवस्थेत सातत्याने चालू असते. शासन संस्था ही कायदे मंडळाकडून कायदे निर्मिती करणं, कार्यकारी मंडळाकडून प्रशासकीय यंत्रणेकडून कायद्यांची अंमलबजावणी करणं आणि
असणाऱ्या कायद्यानुसार न्यायदान करण्याची कार्ये शासन व्यवस्थेला पार पाडावी लागतात. या 3 कार्यांच्याद्वारे नागरी समाजाचे नियंत्रण, संरक्षण होत असते. प्रत्येक शासन संस्थेद्वारे कायदे निर्मिती, कार्यवाही, न्यायदान ही कार्ये चालू असतात. अर्थात अशा कार्यासंबंधी ज्या राजकीय क्रिया आणि प्रतिक्रिया कृती होत असतात त्यांचा समावेश राजकीय प्रक्रियेमध्ये होतो. राज्यघटनेनुसार औपचारिक शासन यंत्रणा निर्माण करून त्याद्वारे ज्या राजकीय प्रक्रिया केल्या जातात त्यांचा संबंध राजकीय पर्यावरणाशी येत असतो. कारण सामाजिक पर्यावरणातील अनेक घटक हे राजकीय क्रिया आणि प्रक्रिया कृती यांच्याशी कारणीभूत असतात. राज्यसंस्थेला संविधानाद्वारे अधिकार प्राप्त झालेले असतात म्हणून ते निर्णय घेतले जातात, कायदे करतात, त्याची कार्यवाही करतात. असा निष्कर्ष काढणे औपचारिक ठरतं. कारण शासकीय कार्यांच्या कृतीच्या पाठीमागे काही अनौपचारिक घटकही असतात. उदाहरणार्थ शासनाने शेतमालाचे, दुधाचे भाव ठरवून दिले. या प्रक्रियेमागे घटनात्मक अधिकाराचा औपचारिकपणे निश्चितपणे असतो. परंतु त्यासंबंधी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलने, निदर्शने ही अनौपचारिक प्रक्रियासुद्धा कारणीभूत असते. सामाजिक परिवर्तनातील विविध हितसंबंधी गट, संघटना, दबाव गट, समूह यांचा प्रभाव शासकीय ध्येयधोरणावर पडत असतो. अलीकडेच ऊसाचा भाव वाढवून दिला हा शासकीय निर्णयाचा अनौपचारिक असला तरी शेतकरी संघटनेने केलेले तीव्र आंदोलन हेही तेवढेच कारणीभूत आहे. तेव्हा राजकीय प्रक्रिया, सामाजिक पर्यावरणात कार्य करणारे घटक यांचा अनन्य संबंध आहे. दारिद्र्य, बेकारी, महागाई, दुष्काळ, पूर यासारख्या घटकांचे प्रभाव पडत असतो आणि सामाजिक संघटना शासनावर नेहमी दबाव आणत असतात आणि त्यानुसार शासनाकडे मागण्या केल्या जातात आणि शासन त्यासंबंधी निर्णय घेत असते, कार्यवाही करत असते. म्हणजे शासनाने घेतलेल्या निर्णयांनाच राजकीय प्रक्रिया असं म्हणतात. राजकीय सत्ता हा तिसरा घटक आहे. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात राजकीय सत्ता या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. राजकीय सत्तेच्या आधारे शासन विविध प्रकारचे निर्णय घेत असते. राजकीय शासनाने जे निर्णय घेतले असतात, जी कृती केलेली असते त्याच्या पाठीशी राजकीय सत्ता असते. शासनाने निर्णय घेण्याची आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जी क्षमता असते तिला राजकीय सत्ता असं म्हटलं जातं. राजकीय प्रभावातून राजकीय सत्ता निर्माण होते. राजकीय प्रभावातून राजकीय सत्तेला जनतेची अधिमान्यताही प्राप्त असते. राजकीय अधिमान्यता प्राप्त झाल्यानंतर राजकीय सत्तेने घेतलेले निर्णय, आदेश, आज्ञा यांचं जनतेकडून पालन केले जाते. अशा प्रकारे प्रत्येक राजकीय व्यवस्थेत राजकीय सत्ता निर्णय घेते तेव्हा विविध देशाच्या राजकीय सत्तेचे प्रकटीकरणाचा तुलनात्मक अभ्यास तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात केला जातो असं आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे तुलनात्मक राजकारणाचं स्वरूप राजकीय प्रक्रिया, राजकीय सत्ता आणि राजकीय कृती या 3 घटकांच्या आधारे आपल्याला तुलनात्मक राजकारणाचं स्वरूप या ठिकाणी सांगता येईल. पुढच्या तासाला आपण तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती हा भाग पाहणार आहोत. थँक्यू.